24 वर्षांची सेवा पूर्ण करून हवालदार विनायक पाटील सेवानिवृत्त. बेळगुंदी येथे आजी माजी सैनिक संघटनांकडून सत्कार. रोहन चव्हाण यांच्या रेल्वे नियुक्तीबद्दलही गौरव. गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी इथं भारतीय सैन्य दलातील हवालदार विनायक शामराव पाटील यांनी 24 वर्षाची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती घेतल्याबद्दल दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आजी माजी सैनिक संघटना बेळगुंदी तसंच आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर बेळगुंदी इथं सत्कार सोहळा आणि स्नेहभोजन पार पडलं. या कार्यक्रमास बेळगुंदी संघटनेचे अध्यक्ष बाळू पोवार, श्रीपती पाटील, अमर पाडले, सूरज मगदूम, सचिन केसरकर, सुनील पाडले, सदाशिव पाटील तसंच वेलफेअर असोसिएशनचे सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार जयवंत नगरे, सुबराव पाटील, सुभाष गावडे, शिवाजी भोसले, सदस्य मारुती चोपडे आणि अध्यक्ष कुमार पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणून नियुक्ती झालेल्या कुमार रोहन गोपाळ चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार समारंभही उत्साहात संपन्न झाला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.